Okay. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माय नेम इज पंकज शिंदे. तर 20 ऑक्टोबर 2024 माझा फर्स्ट डे होता इथं. त्याच्या जवळपास सव्वा महिन्याच्या वर मला इथे झाले. मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा 82 kg माझं वेट होतं. तर काल जेव्हा केलं तर 74 होतं, म्हणजे 8 kg वेट मी डिक्रीज केलं. दर दिवसाला माझं 400 ग्रॅम 500 ग्रॅम कधी कधी 700-800 ग्रॅम पण वेट डिक्रीज होतं. तर खूप असा चांगला अनुभव आला. भरपूर रीना सर मॅडम कुलदीप सर यांनी मार्गदर्शन केलं. दररोज वर्कआउट करतो, न चुकता दररोज येतो. जेवढं शक्य होतं तेवढं मी केलं. तर आपण दररोज पाण्याने अंघोळ करतो. तर माझा तुम्हाला मोलाचा सल्ला आहे, घामाची पहिले अंघोळ करा, नंतर पाण्याने अंघोळ करा. तुम्हाला रिझल्ट नक्कीच जाणवेल. प्रोटीन चालू करून 2 आठवडे झाले. भरपूर मस्त वाटतं. पहिले खूप दम लागायचा, खूप त्रास व्हायचा, पण आता बऱ्यापैकी वाटतं दम लागत नाही, दम लागत नाही, पेन होत नाही. आणि जेव्हा फर्स्ट डे होता माझ्या वर्कआउटचा खूप त्रास झाला, खूप अशी बॉडी पेन होत होती, असं वाटतं सोडून द्यावा नाही यावा. तरी मी जिद्द धरली नाही, जाऊ करू. तर 1-2 आठवड्याने इतकं मस्त वाटलं. तर जेव्हा वर्कआउट नाही करत तेव्हा खूप त्रास होतो, असं वाटतं का कधी वर्कआउटला जाऊ, कधी वर्कआउट करू. मी रोज सकाळी वाटत बघतो कधी 6:30 वाजता वर्कआउट करेन, कधी मला असं होतं. तर माझा हाच सल्ला आहे का दररोज वर्कआउट करा, वेलनेस कोचचे ऑर्डर फॉलो करा, रिझल्ट तुम्हाला नक्कीच भेटेल. हे माझे पूर्वीचे फोटो बघा, कसा होतो मी आणि आता कसा आहे. खूप म्हणजे खूपच असा हे झालो होतो, पण आता भरपूर फरक जाणवतो. ते एवढेच बोलेल की जास्त वेळ नाही केलं, फक्त एवढंच म्हणतो घामाची अंघोळ करा, पाण्याची अंघोळ करा. Yes, yes. यस, खूप छान रिझल्ट बघा. सरांचा पोटाचा घेर, सरांचा पोटाचा घेर. ओके, एक प्रकारचं टायर झालं होतं. ओके. बॉल बघा. आणि आज तुम्ही समोर, आता तुमच्या समोर बोलून गेले, तुम्ही बघू शकता एकदम. म्हणजे हे बदल जे आहेत ते बघा. इथे आपण फक्त काय म्हणजे वजन कमी केलं किंवा पोट कमी केलं, याच्या पलीकडे पण याच्यात विचार करा. याच्या पलीकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत की जे आपल्याला असलेले प्रॉब्लेम्स आपण इथे सॉल्व्ह करू शकतो. यस, खूप गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, कारण या फॅमिलीमध्ये जे कोणी एंट्री करतं त्याचं म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन सोबत त्याच्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी ह्या चांगल्या घडतात. नक्कीच पंकज सर, तुम्ही तुमचं स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन स्वतःमध्ये